आलो आज नीरा नदीवर मासे कशी पकडतात ते बघायला. तुम्हाला आज दाखवणार आम्ही की पंड्याचा खेळ नेमका ह्याला म्हणतात पंड्याचा खेळ. तुम्ही बघू शकता की किती मासे गावतात रोज ह्यांना. बघा जाळ कसं मासे गावले, नुसतं मासा आहेत एवढे. जाळ सगळ्यांनी चारी बाजून पकडलेलं आहे. आता ते वर उचलणार, तुम्हाला मासे दिसतील तेव्हा किती भेटलेत ते. आणि बघा वर सोनवणे साहेब दाव गोळा करतात वर. आट्या सोडतात. नुसतं मासाच मासा आहे, नुसतं बघा मास. काय आविष्कार थांबलाय चॉकलेट बॉय. गोप्या गोप्या वर बघ गोप्या. नंबर का रे आपला. कसं आहे पप्पू सोनवण्याचं काम चाललेलं आहे दामादामानं. हे आपले नेंबरचा खेळ आहे हा. तरी बघू शकता एवढं मासे गावल्यात. मासेच मासे नुसतं आहे. हे बघा हे पप्पू सोनवणे, 7 गाव जहागिरी 8वं गाव असू सोनवणे साहेब म्हणतात त्यांना. मासे गावल्यात आहे बघू शकता एवढी मोठी. हे कमीत कमी 300-400 किलो मासा सापडलेला आहे आपल्याला. हे बघा बघा. हे बघा यांचं कसं काम चाललंय. मास गोळा करते ते एक 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 एक. हे बघा गोप्या. गोप्या मास काढतोय या जाळ्यातनं. कसा गोळा करतोय. पलीकडे आविष्कार बसलाय. मास गोळा केले तर आता खायला. हे गोप्याला वाम सापडलेले आहे. बघा केवढी सापासारखी मोठी वाम आहे. गावाकडे असं बघा भेटते. कसं एडे चाळ बघा एडे चाळ करते कसं. काटा मारते का. सासूच्या नीरा नदीचं मास प्युअर एकदम ताजे मासे भेटतात आमच्याकडे. कधी पण या कॉन्टॅक्ट करा, मला सबस्क्राईब करा. मला कसं वाटलं आजचा ब्लॉग. तरी आपण हा ब्लॉग इथे एंड करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.